Audio Jungle. सुमारे 4:45 असा घटना झाली आणि त्याच्यानंतर सेंट्रल रेल्वेचा जो कंट्रोल रूम आहे त्यांनी जिल्हा प्रशासनाला मला 5:15 या घटनेची माहिती दिली। ताबडतोब जो आपले 108चे जो अँब्युलन्स होते त्यांना आपण सूचित केला आणि 8 अँब्युलन्सेसचे डिस्पॅच करण्यात आला। त्या 8 अँब्युलन्सेस जागेवर सर्वप्रथम 5:26 पर्यंत पहिले अँब्युलन्स पोहोचले। याच्यामध्ये सर्वात मोठा जो सर्वप्रथम जो चॅलेंज होता ये जो लोकेशन आहे ते 2 गावाच्या मध्यमध्ये आहे आणि या 2 रेल्वे स्टेशनच्या मध्यमध्ये तो लोकेशन आयडेंटिफाय करून आणि ते योग्य मार्गाने त्या ट्रॅकपर्यंत पोहोचणं ते एक मेजर चॅलेंज होता। तो इमिडिएटली आपण त्या ठिकाणी केला। आपला जो उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी आहे ते इन्सिडेंट कमांडर म्हणून आणि त्यांच्यासोबत ॲडिशनल एसपी एसडीपीओ ते अगदी 10-15 मिनिटात जो पाचोऱ्यापासून ते 15 मिनिटचे डिस्टन्सवर हे आहे ते इमिडिएटली त्या ठिकाणी पोहोचले। मल्टी एजन्सी कोऑर्डिनेशन जिल्हा स्तरावरून आणि राज्य स्तरावरून करण्यात आलं। त्याच्यामध्ये अग्निशमनचे 3 वाहन पाठवण्याचा विषय असेल, गॅस कटर असेल, संध्याकाळचा वेळ होता त्याच्यासाठी लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विषय असेल, बिकॉज हे म्हणजे 2 गावाच्या मध्यवर्ती भाग आहे त्या ठिकाणी लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विषय असेल, पिण्याच्या पाणीची सुविधा असेल आणि त्या ठिकाणी इमिडिएट रिलीफ असेल आणि 3 हॉस्पिटल्सला आपण ऍक्टिव्हेट केलं। त्याच्यामध्ये खासगी रुग्णालय आणि 2 शासकीय रुग्णालय की इमिडिएट सर्जरी अगर करायची विषय आली तर त्या इमिडिएट त्या ठिकाणी सर्जरी पण करता येतो। आयसीयू आपण ऍक्टिव्हेट केला, ब्लडचे सगळे आपण उपलब्धता करून घेतला, औषध जो असतो पेन किलर्स इत्यादी ड्रिप्स त्या सगळं आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून त्याला रेडी करून घेतला। हे सगळे प्रक्रिया इमिडिएटली आपण केला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण सगळे जो बॉडीज असेल आणि इंजर्ड व्यक्ती असेल त्याला आपण शिफ्ट केला। सुमारे 6:15 पर्यंत सगळे इंजर्ड आणि जो डिसीज व्यक्ती आहे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी रेल्वे विभागाचे आला अधिकारी भुसावळ करून आणि मनमाड करून दोन्ही बाजूला त्यांचे जो रेस्क्यू व्हॅन्स आहेत ते जो रेल्वे ट्रॅकवर ते इमिडिएटली निघाले होते आणि ते त्यापर्यंत पोहोचले। त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण तपासणी केला आणि तपासणी केल्यानंतर त्यांनी दोन्ही ट्रेन्सला त्यांच्या बाजूला त्यांच्या दिशेने पाठवून दिलं आणि सुमारे 6:30-6:30 पर्यंत त्या ठिकाणी जो रेल्वेचे जे मुवमेंट आहे ते योग्यरीती परत सुरू झाली। आता त्याच्यानंतर आपण इमिडिएटली ऑलमोस्ट 20 पोलीस कर्मचारी आणि पॅरामेडिकल स्टाफ लावून तो जो 2 किलोमीटर परिसर आहे ट्रॅक असेल आणि ट्रॅकच्या आजूबाजूचा भाग असेल बॉडी पार्ट्स जो आहेत त्या बॉडी पार्टसाठी आपण तपासणी केला। त्याच्या लाईट वगैरे लावून टॉर्च लाईटच्या माध्यमातून आपण तपासणी करतोय की कुठले बॉडी पार्ट्स तिथे राहता कामा नये। दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी इन्क्वेस्ट करण्यासाठी जो आपला जो पहिला प्रोसेस असतो इन्क्वेस्ट करण्यासाठी 6 टीम्स आपण या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये लावलेला आहे। फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी डीएनए कलेक्शनसाठी लागलेली आहे। राष्ट्रीय जो आपलं डिझास्टर मॅनेजमेंटचा कंट्रोल रूम आहे गृह मंत्रालयामध्ये त्यांच्या संपर्कात आहे। राज्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या आपण संपर्कात आहे आणि सर्व विभागाचे कोऑर्डिनेशनमध्ये या ठिकाणी आपण रिलीफ अँड रेस्क्यू मागच्या 3-4 तासमध्ये आपण पाहिलेलं आहे की पूर्ण रिलीफ अँड रेस्क्यूच्या पूर्ण प्रक्रिया आपण या ठिकाणी करत आहोत आणि आपला पूर्ण प्रयत्न आहे की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी करणार आहे आणि राज्य सरकार जो याच्यामध्ये जो इंजर्ड आणि मृत्यू व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये काही नेपाळचे पण आहे आणि काही उत्तर प्रदेश राज्याचे आहे तर त्यांचे जो डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूम आहे रेसिडेंट कमिशनर आहे त्यांच्याशी पण संपर्क करण्यात आलेला आहे आणि या सगळे प्रक्रिया ॲज पर प्रोसिजर आपण करत आहोत। आतापर्यंत त्याची आयडेंटिफिकेशनची प्रक्रिया जसं मी म्हटलं 6 टीम लावून आपण करतोय ज्यांचे बॉडीवर त्यांचे आयडेंटिटी कार्ड्स होते बिकॉज ये जो कंपार्टमेंटचे जो प्रवासी होते ते अनरिझर्व्ड कंपार्टमेंटमध्ये होते, जनरल कंपार्टमेंटचे प्रवासी होते। तो याच्यामध्ये जो मेजॉरिटी जो लोक आहेत ज्यांचे आयडेंटिटी कार्ड अगर त्यांच्याकडे असेल कुठल्या प्रकारचे त्याच्या माध्यमातून आपण आयडेंटिफिकेशन या ठिकाणी केलेलं आहे।
जो इंजर्ड आहे मी प्रत्येक 11चे 11 इंजर्ड मी स्वतः भेटून आलो. सगळेजण होशमध्ये आहे, सगळ्यांची ते बोलण्याची परिस्थितीत आहे, त्यांच्याशी मी भेटून आलो. आदरणीय गिरीश महाजन साहेब पण भेटून आले आणि त्यांच्याशी म्हणजे त्यांची आयडेंटिफिकेशन परिपूर्णरित्या झालेली. मृत्यू लोकांमध्ये ज्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे त्यांची आयडेंटिफिकेशन झालेली, परंतु फायनल आयडेंटिटी काय वेळात आता फायनल. 3 महिला 9 पुरुष एकूण 12 लोकांची मृत्यू झाली. कशी व्यवस्था त्यांच्या राहण्याची व्यवस्था रेल्वे विभागाने करत आहे आणि जिल्हा प्रशासन त्याला जखमीची संख्या किती आहे सर? जखमी 11 आहे. ते 2 हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. त्याच्यामध्ये 2 जण जरा सिरियस आहे. 1ला स्पायनल इंजुरी आहे आणि 1ला एक हातात फ्रॅक्चर झालेला आहे आणि बाकी लोकांना पायात लागलेला आहे, काही स्क्रॅचेस आहे यासारखे. घटनेचं कारण हे आपल्याला रेल्वे विभाग सांगू शकणार आहे बिकॉज बिकॉज मागचे 3-4 तासपासून जो ही घटना झाली, जिल्हा प्रशासन असेल, मी असेल, आपलं पूर्ण फोकस रिलीफवर आहे की आपलं इमिडिएट इमर्जन्सी रिस्पॉन्स सगळे प्रकार, अग्निशमन असेल, गॅस कटर्स असेल, लाईट असेल, ते पोलीसच्या मदत असेल, त्या ठिकाणी म्हणजे गर्दी जमली होती तर त्या ठिकाणी ते क्राऊड कंट्रोलचा विषय असेल, या अँब्युलन्स असेल, हॉस्पिटल्सला ऍक्टिव्हेट करण्याचा विषय असेल, असे 7-8 विभागाच्या माध्यमातून आपण कंट्रोल करतोय. लोकांना माहिती, त्यांच्या नातेवाईकांचे फोन येत आहेत, कंट्रोल रूमला आपण ऍक्टिव्हेट केलेलं आहे 1077 नंबरवर. तर या सगळ्या गोष्टीवर आपला पूर्ण फोकस होता. आता हे जो घटना कसा झाली त्याच्यामध्ये काही अडचण आहे, या सगळ्या गोष्टी आता रेल्वेची जो ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन टीम आहे ते करत आहे. गव्हर्नमेंट रेल्वे पोलीसच्या माध्यमातून याच्यामध्ये ऍक्सिडेंटल डेथचा गुन्हा पण दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. या सगळ्या प्रक्रिया आता चालू आहे आणि ते सगळेजण करतात. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.